मित्र, आज आपण रानातली प्रेम कहाणी ही कथा बघणार आहोत. घनदाट आमराई, मधूनच डोकावणारा सूर्यप्रकाश आणि पानांच्या सळसळत्या आवाजाने रमणीय वातावरण तयार झाले होते. याच आमराईत बाजूच्या डोंगरावर वसलेल्या वाडीतील सोमा आणि राणी एकमेकांना भेटायला येत असत. सोमा म्हणजे रांगडा गडी, मजबूत शरीर, गारे डोळे आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचे. राणी दिसायला अगदी नाजूक, स्लेंडर बांधा, बोलके डोळे आणि गोड आवाज. दोघांचे स्वभाव अगदी वेगळे, पण म्हणतात ना, विरोधकांमध्येच प्रेम फुलतं, तसंच काहीसं त्यांच्या बाबतीत घडलं होतं. सोमा शेतकरी कुटुंबातला. त्याचे वडील त्याला शेतीत मदत करायला नेहमी बोलवायचे, पण सोमाचं मन मात्र राणीत गुंतलेलं असायचं. राणी शिकलेली, तिला शिक्षिका व्हायचं होतं. तिचे वडील गावात छोटेसे दुकान चालवायचे. त्या दोघांची भेट ठरलेली असायची. आमराईच्या मधोमध असलेलं हे मोठं वडाचं झाड हे त्यांचं ठरलेलं ठिकाण. सोमा नेहमी वेळेवर पोचायचा, पण राणीला यायला कधी कधी उशीर व्हायचा. तोपर्यंत सोमा तिची वाट बघत बसायचा, तिच्यासाठी जंगली फुलं तोडून आणायचा. एक दिवस राणी जरा जास्तच उशिरा आली. सोमा थोडा नाराज झाला होता, पण राणीने येताच त्याला सॉरी बोलली आणि उशिरा येण्याचं कारण सांगितलं. गावात एका गरीब कुटुंबाला मदतीची गरज होती आणि ती तिथे मदत करत होती. सोमाला राणीच्या स्वभावाचा अंदाज होता, त्यामुळे त्याचा राग लगेच शांत झाला. "तू किती चांगली आहेस राणी," तो म्हणाला. राणी लाजली आणि म्हणाली, "अरे, यात काय विशेष आहे? माणसांनी माणसांना मदत करायला नको?" त्यानंतर दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या. राणीने तिची शिक्षिका होण्याची स्वप्न सांगितली, तर सोमाने त्याला शेतीत किती आनंद मिळतो हे सांगितलं. दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत होत्या. असेच दिवस जात होते. दोघांचं प्रेम अधिक घट्ट होत होतं, पण त्यांच्या प्रेमात एक अडचण होती. राणीच्या वडिलांना सोमा आवडत नव्हता. त्यांना वाटायचं सोमा शेतकरी आहे आणि तो राणीला शहरात शिकायला पाठवणार नाही. त्यांना राणीसाठी शहरातला चांगल्या नोकरीवाला मुलगा हवा होता. एक दिवस राणीचे वडील सोमाच्या घरी आले आणि त्यांनी सोमाला राणीपासून दूर राहण्यास सांगितले. सोमाला खूप वाईट वाटले. त्याला काय करावे हे कळेना. त्याने राणीला भेटून सगळी गोष्ट सांगितली. राणी म्हणाली, "आपण हरणार नाही सोमा. मी माझ्या वडिलांना समजावेन." राणीने तिच्या वडिलांना खूप समजावले. तिने त्यांना सोमा किती चांगला आहे, तो किती प्रेमळ आहे हे सांगितले. अखेरीस राणीच्या वडिलांना तिची समजूत पटली. त्यांना सोमाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला आणि त्यांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला. त्यानंतर सोमा आणि राणीचं लग्न थाटामाटात पार पडलं. राणी शिक्षिका झाली आणि सोमाने शेतीत खूप प्रगती केली. त्यांनी गावात एक आदर्श संसार उभा केला. आमराई त्यांच्या प्रेमाची साक्ष देत आजही तिथे उभी आहे. रानात फुललेली त्यांची प्रेम कहाणी आजही वाडीतील लोक आनंदाने सांगतात. मित्र, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.